डोंबिवली रेलवे स्टेशन के बाहर रेलवे पैसेंजर एसोसिएशन का विरोध प्रदर्शन। काला फीता बांधकर रेल प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। रेलवे से विभिन्न मांगों को लेकर डोंबिवली रेलवे स्टेशन के बाहर काली पट्टी बांधकर रेलवे प्रशासन का विरोध किया गया। 10 वर्षों में 2008 से उपनगरीय लोकल का संचालन शुरू हुआ। 2022 में ये काम पूरा होने के बाद भी अधिक ट्रेनें नहीं बढ़ीं, रेल लाइनें नहीं बढ़ीं, लेकिन स्थानीय यात्री बढ़ गए हैं। आमच्या मागण्या अशा आहेत की मागील 10 वर्षामध्ये उपनगरीय लोकलची संख्या वाढलेली नाहीये। 5वी-6वी लाईन ही 2008 पासून MU2P 1 पासून सुरू झालेलं काम 2022 मध्ये संपल्यानंतर अधिकच्या ट्रेन वाढण्याची जी आमची अपेक्षा होती ती पूर्ण फेल ठरलेली आहे। आज गर्दीच्या वेळेला डोंबिवली सारख्या ठिकाणी अनेक प्रवासी आमचे पडून मृत्युमुखी पडतायत। त्याच्यानंतर पीक आवर मध्ये ज्या वेळेला आमचे नोकरदार मंडळी ऑफिसला निघालेले असतात त्याच वेळेला बाहेर गावावरून येणाऱ्या क्रू ट्रेन सोडल्या जातात, मध्ये मेल एक्सप्रेस ठेवल्या जातात। त्याच्यामुळे प्रचंड लोकांना उशीर होतोय आणि त्याच्यामुळे आज काही लोकांच्या नोकरी पण जाऊ लागलेत, वेतन कपात होते आणि याच्याकडे कुठेही राज्य शासन, रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करते, लक्ष देत नाहीये। त्याच्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे निषेध निदर्शन केलेलं आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।